श्रीमान उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे नेते आणि त्यांचा सामना पेपर. ऑपरेशन सिंदूर पासून आपण बारकाईनं यांची वक्तव्य पहा. यांची सगळी वक्तव्य पाकिस्तानचे हे प्रवक्ते आहेत अशा स्वरूपाची यांची वक्तव्य आहेत. आणि नीट आठवण पहा की ज्यावेळेस लोकसभेला यांचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले, पाकिस्तान जिंदाबादचे नारे आणि पाकिस्तानचे झेंडे याच उद्धव ठाकरेजींच्या खासदारांच्या मिरवणुकीत नाचवले गेले. तर त्याच्यामुळे भारत जिंकला. ह्याला हे ढोंग म्हणतात, नौटंकी म्हणतात, ही फिक्सिंग आहे. म्हणजे ठाकरे गटाची मागणी काय की भारत हारायला पाहिजे होता. ती भारत आणि पाकिस्तान अशी दोन संघांमधली मॅच नाही आहे. अनेक देश या मॅचमध्ये होते. आपलं शत्रुत्व भारताशी आहे, इतर देशांशी काय? त्या पाकिस्तानच्या नादात आपण त्यांच्याशी पण शत्रुत्व घ्यायचं, त्यांच्याशी संबंध तोडायचे, ही इच्छा आहे श्रीमान उद्धव ठाकरे गटाची. जावेद मियादादला घरी बोलावून बिर्याणी खाऊ घालणारे, स्वतःच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणारे, ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करणारे, तुम्हाला भारताचा विजय हा का पचला नाही? आणि भारताच्या संघानं हा विजय ऑपरेशन सिंदूरच्या आपल्या साहसी सैनिकांना आणि पहलगाममध्ये ज्यांचं कुंकू कपाळावरचं गेलंय त्या परिवाराला समर्पित केला, हेही तुम्हाला रुचलं नाही. म्हणजे या मातीत राहून सतत पाकिस्तानचा उदो उदो स्वर्गात बसलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना तरी आवडणार आहे का? याचा तरी विचार करायचा होता. पण राहुल गांधीच्या मांडीवर बसल्यावर तुम्ही पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणार, नाही तर आणखी कोणाचे नारे देणार? फार अपेक्षा आता ठाकरे गटाकडून उरलेल्या नाहीत.